सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची सात्संगतची आज चिंतनासाठी विषय घेतलेला आहे की आपलं जे अंतर्मन आहे, जे की सतत तणावामध्ये असतं, जे की सतत बोलत असतं, ते कधीही शांत होत नाही, सतत बेचैन राहतं की आणि सतत त्याला काहीतरी हवं असतं. हा जो हव्यास असतो, लोभी असतं, कधी मोहामध्ये अडकतं, कधी क्रोधामध्ये अडकतं. आपल्या म्हणजे हे षडविकार आहे, त्या षडविकारामध्ये अडकून ते अस्वस्थ होत असतं. तर हे जे अंतर्मन आहे, ते अंतर्मन शांत कसं करायचं याच्याविषयी चिंतन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर बघा, आज आपण आपल्या अंतर्मनाला शांत करण्याचा एक सुंदर प्रवास सुरू करत आहोत. बघा, बरेच वेळा काय होतं की आपण बाहेरच्या जगामध्ये खूप धावपळ करतो, पण आतमध्ये मात्र विचारांचे वादळ चालू असतं. तर आज आपण या काही वेळामध्ये चिंतन करणार आहोत. ते चिंतन कशाबद्दल आहे? ना मोबाईलसाठी आहे, ना TV साठी आहे, ना आपल्या फॅमिली इश्यूसाठी आहे. महत्त्वाचं आपलं काय आहे, तर आपण स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे आणि स्वतःचं आत्मचिंतन करायचं आहे. तर बघा, ना मोबाईल, ना घाई, ना ताण, कोणताही विचार आता यावेळी करायचा नाही. तर आपण सर्वप्रथम काय करायचं, शांत जागी बसा. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे, डोळे अलगद मिटायचे आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. आता आपलं पूर्ण लक्ष श्वासावरती आणायचं. श्वास आत जातोय, श्वास बाहेर येतोय. त्यात काहीही बदल करू नका, फक्त निरीक्षण करा. जर मन भरकटलं तर स्वतःवर अजिबात रागावू नका. हळूच परत श्वासाकडे या. मन म्हणजे आकाश, विचार म्हणजे ढग. ढग येतात आणि जातात, आकाश मात्र स्थिर असतं. तुम्ही विचार नाही, तुम्ही त्या विचारांचे साक्षीदार आहात. विचारांना स्वीकारणं, पुढची जी स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपल्या विचारांना आपण स्वीकारायचं आहे. आता जे काही विचार येत आहेत त्यांना थांबवायचा प्रयत्न करू नका. त्यांना फक्त बघा. जसा समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून आपण लाटा बघतो, लाटा येतात, थोडा वेळ राहतात आणि परत जातात, तसेच तुमचे विचार आहेत. कोणताही विचार चांगला किंवा वाईट नाही, तो फक्त एक विचार आहे. मनामध्ये हळूच म्हणा, मी शांत आहे, मी सुरक्षित आहे. माझं मन आता पूर्णपणे स्थिर शांत होत आहे. माझं आता मन पूर्णपणे शांत होत आहे. आता आपलं जे लक्ष आहे ते आपल्या हृदयाकडे आणायचे आहे. तिथे एक सुंदर प्रकाशमान जागा आहे. त्या प्रकाशामध्ये स्वतःला बघायचं आहे. स्वतःला विचारायचं, माझ्या मनाला नेमका काय त्रास देते, कशाचा त्रास होतोय? उत्तर लगेच मिळालं नाही तरी हरकत नाही, फक्त त्या प्रकाशात बसा. हृदयामध्ये प्रकाश पाहण्यापेक्षा आपल्या दोन भुयांच्या मध्ये प्रकाश पाहायचा आहे आणि त्या प्रकाशामध्ये आपण प्रश्न विचारायचा आहे की माझ्या मनाला नेमका काय त्रास होत आहे. जर आपण नामस्मरण करत असू तर हळूच आपल्या आवडत्या देवाचं नाव घ्या. जसं की आपण नामस्मरण करत आहोत निराकाराचं. जर आपण नामस्मरण रामाचं करत असेल, रामकृष्ण हरी असेल, जे पण कोणतं भजन असेल, नामस्मरण असेल, तर ते नाव घ्यायचं. जर तुम्ही कोणतेही नामस्मरण करत नसाल तर तुम्ही ओम म्हणू शकता किंवा तुमच्या श्रद्धेनुसार काहीही. नाव घेताना श्वास आत घ्या, नाव घेताना श्वास बाहेर सोडा. घेताना श्वास आत घ्यायचा आणि नाव घेताना पुन्हा बाहेर श्वास सोडायचा. असं आपण 5 मिनिट सुरू ठेवायचं. आपण तूही निरंकार घेऊयात. तूही निरंकार,
मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। तू ही निरंकार, मैं तेरी शरण हाँ, मैनू बख्श लो। हे जे नामस्मरण आहे ते 5 मिनिट चालू ठेवायचं. त्याच्यानंतर आता मनामध्ये 3 गोष्टी आठवायच्या ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. त्याच्यामध्ये पहिलं काय होऊ शकतं तर आपलं शरीर, त्याच्यानंतर तुमचं कुटुंब, तुमचं शरीर, तुमचं कुटुंब आणि तुमचा श्वास, या तिन्ही गोष्टीबद्दल मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करायची. मनात म्हणा धन्यवाद. कृतज्ञता मनाला लगेच हलकं करते. या तीनही गोष्टीबद्दल कृतज्ञ कसं व्हायचं की हे प्रभू, तू मला इतकं सुंदर शरीर दिलं, त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. कारण मी बघते की ह्या समाजामध्ये एक एक अवयव एकेकाकडं नाही आहे तरी त्याला किती संघर्ष करावा लागतो आहे. मला मात्र हे तू सुंदर शरीर दिलेस, त्याबद्दल तुझी मी खूप खूप आभारी आहे. इतकं सुंदर कुटुंब दिलंस, इतकं सुंदर परिवार मला तू दिलास, त्याबद्दल मी तुझी खूप आभारी आहे. कारण मी पाहते कितीतरी मुले अनाथ आहेत. मला आई वडील, भावंड, संपूर्ण परिवार माझ्यासोबत आहे. खरंच मी किती भाग्यवान आहे. तू हे अनमोल श्वास दिलेस प्रभू, म्हणून मी आज जिवंत आहे. जर मला हे श्वास नसते तर आज मला हे सुंदर जग पाहता आलं नसतं, अनुभवता आलं नसतं. तुझ्या प्रत्येक श्वासासाठी मी कृतज्ञ आहे. हे प्रभू, तू माझ्यावरती खूप दयाभाव दाखवतो, तू माझ्यावरती खूप प्रेम करतोस, म्हणून हे सगळं माझ्यासाठी खूप तू छान दिले आहेस. हा कृतज्ञता भाव आपण ठेवायचा आहे आणि मनाला हलकं करायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा. हाताची बोटे हलवायची, हळूहळू पाय हलवायचे, हळूहळू डोळे उघडायचे आणि लक्षात ठेवायचं, शांतता बाहेर शोधायची नसते तर ती तुमच्याच आतमध्ये आहे. जेव्हा मन अस्थिर होईल तेव्हा फक्त श्वासाकडे परत या. आपलं अंतर्मन लगेच शांत होईल. अंतर्मन शांत करणे म्हणजे विचार थांबवणे नाही, तर विचारांशी मैत्री करणे आहे. त्या विचारांना समजून घेणं गरजेचं आहे. आपण रोज हे 20 मिनिटे साधना करायची आहे. वेळ जास्त नसेल तर आपण ही साधना थोडक्यामध्ये 5 मिनिटापासून सुरू करू शकतो. हळूहळू ही साधना वाढवायची. 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे, 25 मिनिटे, अर्धा तास, अशा पद्धतीने ही साधना वाढवत जायची आहे. याच्यामुळे काय होऊ शकतं तर आपण हळूहळू आपलं मन स्थिर व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं आणि आनंदी व्हायला लागतं. आणि विशेष म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्रे आहेत ती 7 चक्रे संतुलित व्हायला सुरुवात होते. जेव्हा ही 7 चक्रे संतुलित होतात त्यावेळी आपल्या जीवनामध्ये सर्व पद्धतीने आनंद यायला सुरुवात होतो. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख उरत नाही, संपूर्णपणे सुख यायला सुरुवात होतं. आणि आपली जी बघा, आपलं जे योग आहे, वेद आहेत, वेदांमध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये ह्या 7 चक्रांविषयी जे बोललं जातं ते आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. तर ही जी 7 चक्र आहेत ती असंतुलित असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. मग शरीर आजारी पडतं किंवा आपल्या जीवनामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम असतात, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कौटुंबिक इश्यू असतात, रिलेशनशिपमध्ये इश्यू असतात. परंतु हे सगळे इश्यू कशामुळे असतात तर आपली ही 7 चक्रे असंतुलित आहेत. आणि जेव्हा ही 7 चक्रे संतुलित होतात त्यावेळेस सगळं सुरळीत आणि छान व्हायला सुरुवात होतं. आणि या 7 चक्रांना संतुलित करण्याचं काम हे नामस्मरण करतं. नामस्मरण हे अंतर्मनाला सुकून देतं, शांती देतं. तर त्याच्यासाठी बघा, आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्रे आहेत त्या 7 चक्रामध्ये बघा, जे वरती सगळ्यात वरती जे आहे ते सहस्त्रार चक्र आहे. 2 भुवयांच्या मध्ये जे आहे ते आज्ञाचक्र आहे. त्याच्यानंतर आपला जो घसा आहे त्या ठिकाणी विशुद्ध चक्र आहे. त्याच्यानंतर आपलं जे छाती आहे तर छातीच्या तिथे अनाहत चक्र आहे. आपलं जे पोट आहे त्या ठिकाणी, पोटाच्या ठिकाणी कोणतं चक्र आहे
मणिपूर चक्र. आणि त्याच्यानंतर त्याच्या जे खाली आहे, जे की आपली जे लिव्हर किडनी वगैरे आहे, तर त्याच्या पाठीमागे तिथे चक्र आहे, ते म्हणजे स्वादिष्टान चक्र. आणि सगळ्यात खाली जे चक्र आहे ते म्हणजे मूलाधार चक्र. तर आपल्या शरीरामध्ये ही 7 चक्र आहेत. तर जी वरची जी 3 चक्र आहेत आणि खाली जे 3 चक्र आहेत, तर त्या 6 चक्रांना संतुलित करण्याचं काम हे मधलं चक्र जे आहे ते अनाहत चक्र करत असतं. आणि अनाहत चक्र हे आपलं कधी संतुलित होतं, तर ते प्रेमामुळे होतं. आणि आपलं हे संत निरंकारी मिशन हे प्रेमाचं मिशन आहे. आणि ज्यावेळी आपल्या हृदयामध्ये हे अपार शुद्ध प्रेम जागृत होतं, त्यावेळेस आपले आपोआपच हे 7ही चक्र संतुलित होतात आणि हळूहळू आपल्या जीवनामध्ये असणारी सगळी संकटं दूर होतात. परंतु या 7 चक्रांना ब्लॉक करण्याचं काम काय करतं, तर आपल्यामध्ये असलेले षडविकार करतात. आणि आपल्या ह्या 7 चक्रांना खोलण्याचं काम काय करतं, तर आपल्यामध्ये असलेले सद्गुण. म्हणून ह्या सद्गुणांचा अंगीकार करायचा आहे. सद्गुण आपल्या जीवनामध्ये आले पाहिजेत आणि अवगुण आपल्या जीवनातून दूर गेले पाहिजे. तर हा विषय इथेच थांबवते. धन्य निरंकारचे.